हे माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे धक्कादायक आहे. कारण सचिन भाऊ मला या पक्षात घेऊन आले. या पक्षातला माझा प्रवेश हा सचिन भाऊंमुळे झालेला प्रवेश होता. आणि अ, ज्या पद्धतीने त्यांनी वरळीचा मतदारसंघ बांधला होता आणि हा वरळीचा मतदारसंघ ज्या पद्धतीने त्यांनी नेते आदित्यजी यांच्यासाठी एक संपूर्ण बांधणी केली होती. त्यामुळे ते आदित्यजींच्याही अतिशय जवळ होते. मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये आत्ता म्हणजे जे लोक म्हणतात की नाही ठाकरे भेटत नव्हते किंवा ठाकरे वेळ देत नव्हते, तर या सगळ्या सिनरिओमध्ये जर बघितलं तर सचिन भाऊ अहिर यांना आदित्यजींनी वेळ देण्याचा प्रश्नच नाही, कारण ते पूर्ण वेळ त्यांच्यासोबतच होते. त्यांची जर आपण बघितली आत्ता कालही मला वाटतंय सामनामध्ये त्यांना कोणकोणत्या संधी दिल्या होत्या कामाच्या, त्या संधीसुद्धा आज सामनामध्ये दिसत आहेत. त्यामुळे पक्षाने जे काही शक्य आहे तो पुरेपूर न्याय त्यांना दिला होता. पण असू शकतं त्याच्याही पेक्षा जर एखादी कोझी चेअर जर मिळणार असेल आणि त्या कोझी चेअरसाठी जर कॉम्प्रोमाइजिंग असेल तर आपण काय बोलू शकतो त्यावर? सचिन भाऊंनी सगळ्यांना मेसेज केले होते, फोनही केलेले होते. इथे सुद्धा काही लोकांना फोन, पुण्यातल्याही पदाधिकाऱ्यांना फोन केले होते, काही महत्त्वाच्या लोकांना केलं होतं. मला त्यांनी पर्सनली फोन करून ते माझ्याशी बोलले होते. 2 दिवसापूर्वीही आमचं बोलणं झालेलं होतं. मला वाटते 28 तारखेला त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं की आपण 29 तारखेला भेटूया. समहाऊ 29 तारखेला वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे मी 29ला मुंबईला गेले नाही. मग आपण 30ला भेटूया. काल माझं सकाळीही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. काल साधारणतः सकाळी 11 वाजता वगैरे आम्ही भेटणार असं होतं. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे मला पोचायला उशीर झाला. तोपर्यंत 12:30 वाजता मी आपल्याच माध्यमातून ही बातमी बघितली. पण आम्हाला भेटूया असं जेव्हा ते म्हणाले होते, तेव्हा मात्र त्यांनी एकाही शब्दाने त्याची कल्पना दिली नव्हती. नंतर मात्र त्यांना मी हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा काल संध्याकाळी बोलण्याचा प्रयत्न केला होता की भाऊ ॲटलिस्ट तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, की कारण लोक प्रश्न विचारतात, लोकांच्या मनात शंका येणं स्वाभाविक असतं. ज्या पद्धतीने एक तर ते पुण्याचे संपर्क प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाचा त्यांचा एक वैयक्तिक संपर्क आहे. ह्या सगळ्यांमुळे आम्हाला खूप अधिकची माहिती असेल असं अनेकांना वाटू शकतं. तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही एक कल्पना देणं अपेक्षित होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं खूपच अचानक घडलं. अगदी म्हणजे 18-20 तासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत असं ते म्हणाले. मात्र काल अब्दुल सत्तारचं एक स्टेटमेंट फार महत्त्वाचं होतं. मला वाटते काल अब्दुल सत्तार म्हणालेत की 6 खासदार फोडीमध्ये अहिर साहेबांचा सहभाग मोठा होता, त्यामुळे त्यांना उपसभापती करणं गरजेचं होतं. तर ही सगळी जर एकूण स्टेटमेंट्स बघितली तर आमच्यासारख्या शिवसैनिकांचा गोंधळ उडणं फार स्वाभाविक आहे. नाही, नाही. मला मला अशी काही कुणकुण किंवा माहिती असण्याचं काही कारण नाही. त्यांचं आणि माझं बोलणं होण्याचं कारण एक होतं. पिंपरी चिंचवडमध्ये सोनिग्रा नावाचे विकासक आहेत आणि त्या सोनिग्राच्या संबंधाने एक लक्षवेधी लावलेली होती. त्याचे सगळे डॉक्युमेंट सचिन भाऊंना द्यायचे होते. त्यामुळे मी आणि चेतन पवार त्या लक्षवेधीच्या संदर्भाने त्यांच्या संपर्कात होतो. काही प्रश्न असा आहे ना, इनसाइड स्टोरी ज्या आल्यात किंवा ज्या तुमच्याच काही पक्षातल्या लोकांनी ज्या सांगितले ऑफ रेकॉर्ड, की या सगळ्या 6 खासदारांना एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करणं किंवा त्यांना संपर्क करणं, शिंदेची ऑफर त्यांना पोहोचवणं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, त्यामध्ये सचिन अहिरांचा मोठा वाटा होता. सचिन अहिरांनी हे सगळं प्लॅन केलं, ते जमवून आणलं कुठल्या खासदारांना कुठून कॉन्टॅक्ट करायचा, असं काही होतं का? आणि त्याचं रिवॉर्ड म्हणून त्यांना उपसभापतीपद देण्यात येतं का? नाही, हे मला वाटतंय काल मी तेच म्हटलं की हे अब्दुल सत्तारजी म्हणाले, पण यावर तरी कसा विश्वास ठेवावा? कारण बुधवारी संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये बोलावलेली होती आणि मंगळवारी पुण्यामध्ये हॉटेल सॅफरनला पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होती. ज्या बैठकीला सचिन भाऊ आमच्या सगळ्यांच्या सोबत पूर्ण वेळ उपस्थित होते. आपल्या सगळ्यांच्या कॅमेऱ्यासमोर ते होते.
त्यामुळे जेव्हा खासदारांच्या हालचाली चालू होत्या त्यावेळेला तर सचिन भाऊ आपल्या सगळ्यांच्या सोबत होते. त्यामुळे हेही सगळं गोंधळात टाकणारं आहे. असं तर नाही ना की तुम्हाला बोलून ते स्वतः तुम्हाला शिंदेकडे मिळाले होते, कारण तुम्हाला भेट घेण्याची वेळ आणि दुर्दैवाने तुम्हाला लागलेला ट्रॅफिक त्याच्यामुळे तर हा एक संधी नाही मला नाही याला काही अर्थ नाही. इंटरनल चर्चा आहे की तुम्ही देखील नाराज आहे आणि त्यांच्याच पार्श्वभूमीवर सचिन भाऊ तुम्हाला देखील तिथं नेण्याचा प्रयत्न करतात, असं काही दिसतंय? एक लक्षात घ्या, कदाचित असं असू शकतं की त्यांनी मला फोन केला म्हणजे ते मला बोलणार असतील, मात्र आमचं बोलणं झालं नाही किंवा आमची भेट झाली नाही. त्यांनी मी म्हटलं ना की 29ला भेटायचं ठरलं होतं, पण 29ला मी गेलेच नाही. पण ते मला हे सगळं सांगणार होते की नव्हते याची काही मला म्हणजे आत्ता काही खात्री देता येत नाही. राहिला प्रश्न माझ्या संबंधाने, तर मला असं वाटतं मी इथे आहे. कालही जेव्हा आपण सगळे लोक मला फोन करत होता आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता, तेव्हा मी आपले फोन कट करत होते. त्याचं कारण मी मातोश्रीवर होते, अनिल भाऊ दिल्लीला जाणार होते आणि तातडीने पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची काल मुंबईत बैठक बोलावली. आपण त्याची पडताळणी करू शकता. विनायक राऊत साहेबांनी पुण्यातल्या महत्त्वाचे शहर प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, पिंपरी चिंचवडचे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बोलावलं होतं आणि काल संध्याकाळी सेनाभवनला या सगळ्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली. सो आम्ही सगळे तिकडे होतो आणि मी काल अख्खा पक्षप्रमुखांच्या संपर्कात होते. पण आता अडचण अशी आहे की इतकी सगळे विश्वासाचे शिलेदार अशा पद्धतीने दिसत आहेत की कुणावरही शंका येणं फार स्वाभाविक आहे. ते तुम्हाला अशा काही शंका तुमच्या मनात येणं फारच रास्त आहे. सगळ्यांमध्ये ना ठाकरेंचे आता हे नाव काय येते की ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अजून काही सहकारी आहेत, शिलेदार आहेत, म्हणजे जे अगदी ज्यांचे फोटो असे व्हायरल झाले होते की उद्धव साहेबांची मुलाखत चालू आणि हे मांडी घालून खाली बसले, असे काही विश्वासू आहेत, त्यांचं देखील नाव रेसमध्ये आहे. नवीन आमदारांचं नाव रेसमध्ये काही रूट्स आलेत का की हे आमदार पुन्हा शिंदेकडे जातील, असं काही आहे का? चर्चा आम्ही आपल्याच माध्यमातून ऐकतो की काही आमदारांच्या हालचाली चालू आहेत, अमुक आमदार तमुक आमदार. पण मला काय वाटतं की लढायचं जेव्हा ठरवलेलं आहे त्यावेळेला आता याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. आणि हेही तितकंच खरं काय होतंय की समजा मला 29 तारखेला जेव्हा सचिन भाऊ फोन करतात तेव्हा मी त्यांना सचिन भाऊ म्हणणार आणि आज मी त्यांना गद्दार म्हणणार. म्हणजे 2 तासापूर्वी जो माणूस मला वाघ वाटतोय तो 2 तासानंतर जर मला गद्दार असेल तर मग माझ्या पण पारखी नजरेमध्ये काही चूक झाली आहे का असं मला म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीला लगेच ब्लॅक अँड व्हाईट असं पण काही असण्याचं कारण नाहीये, ग्रे शेड पण असू शकते. पण नेमकं काय घडलंय ते मात्र कळत नाहीये. आमदारांचं काय चाललंय ते आमदारांना माहिती, काय खरं काय खोटं. परंतु हे नक्की की त्या दिवशी जी आमदारांची बैठक उद्धव साहेबांनी घेतली होती, बहुतेक त्या बैठकीला सचिन भाऊ उपस्थित नव्हते. संजय राऊत असं म्हणतात की आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे गेलेले म्हणजे जे खासदार होते किंवा आमदार होते त्यांना शिवसेने उद्धव ठाकरेंनी भरभरून दिलं तरी शिवसेने मग माणूस पारखायला कुठंतरी चुकी झाली असं वाटतंय का? मी तेच म्हटलं की प्रत्येक गोष्टी तर एक ग्रे शेड सुद्धा असते. सकाळपर्यंत जर आम्हाला म्हणजे 11 वाजता ज्या वेळेला ते विधिमंडळामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते सगळ्यांना हाय हॅलो करतात, जसं भाई जगतापांनी सांगितलं, तोपर्यंत ओके असतं. एका 5 मिनिटात ते जातात, सही करतात आणि 5 मिनिटात ते लगेचच गद्दार होतात. असं होऊ शकत नाही. कुठे ना कुठे काही ना काही मिसिंग आहे. ते मिसिंग काय आहे ते शोधलं पाहिजे. निश्चितपणे आपण जसं सांगताय तसं की ज्यांना ज्यांना दिलंय म्हणजे आतापर्यंतचे जाणारे सगळे बघा की ज्यांना ज्यांना खूप दिलंय, किंबहुना दिल्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्या बार्गेनिंग पॉवर बलबुत्यावर त्यांनी आपापल्या जागा वेगळ्या पक्षात जाऊन काबीज केलेल्या आहेत. मात्र ज्यांना कधीच काही मिळालं नाही ते शिवसैनिक आजही इथे लढत आहेत. किमान आत्ता तरी या सगळ्या शिवसैनिकांना संधी मिळायला हवी. नव्या शिवसैनिकांना जसं मी मागेही म्हटलं की आष्टीकरला उमेदवारी दिली जाऊ नये, हे लोकसभेच्या उमेदवारी वाटपाच्या वेळेला हा माझा आग्रह होता की आष्टीकरांना उमेदवारी दिली जाऊ नये. हा माणूस कधी फुटू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जर हे असं ऑपरेशन एकदम कोवर्टली राबवले जात आहे, आधी खासदार गेली आता सचिन आई जात आहे, तर
कुठेतरी पक्ष नेतृत्वाकडून देखील या संपूर्ण प्रकरणी जेव्हा खासदार गेले त्याच्यानंतर कोणी जाऊ नये किंवा या सगळ्या घडामोडींना वेग व्हावं कुठेतरी एक बूस्ट मिळावं म्हणून तिकडे दौरा सुरू केला गेला. पण इकडे जर आपण बघितलं तर थेट सचिन अहिरच गेले. तर याचा अर्थ असा होतोय का की कुठेतरी मोरल डाऊन होत चाललंय? नाही, ही एकूण जर त्यांची जर सगळी काम करण्याची पद्धत बघितली तर पहिल्या वर्धापन दिनाच्या बरोबरच दिवशी टाइम देता प्रवेश, दुसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी निलंबन प्रवेश, या वर्धापन दिनाला 6 खासदारांचा प्रवेश आणि आत्ता नेमके उद्धव साहेबांचा दौरा चालू असतानाच इकडे अहिरांचा प्रवेश. हे जर सगळं बघितलं तर ठरवून जाणीवपूर्वक काय म्हणता येईल की सूड उगवणं किंवा एक ज्याला रक्तरंजित दुश्मनी वगैरे निभावणं, या खरं तर हे शब्द खूप हार्श आहेत, खूपच हार्श शब्द आहेत, पण अशा पद्धतीनं अशा लेवलचं एक राजकारण इथे चाललेलं आहे. असं राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधीही बघितलं नव्हतं. मला खरंच या गोष्टीचं वाईट वाटतंय जेव्हा तुम्ही माझ्याबद्दलही शंका घेऊन प्रश्न विचारता, पण परिस्थिती अशी झाली आहे की आता सावलीवरही विश्वास ठेवावा का? कारण मग भीती वाटायला लागते की उद्धव साहेबांच्या आसपास दिसणारे, उद्धव साहेबांच्या सोबत 24/7 मातोश्रीमध्ये राहणारे, ह्या सगळ्यांच्याच कडे बघताना मग संशयित नजरेने बघितलं जाऊ शकतं, अशी स्थिती आहे. एका बाजूला आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा हिंगोली, धाराशिव, शिंदे हा सगळा दौरा झाला. एक सूर असा धक्क्या आवाजात देखील समोर येतोय की तिथे काही पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणं गरजेचं होतं, कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं होतं. थेट सभा किंवा जर मेळावेपेक्षा वन टू वन कार्यकर्ते किंवा वन टू वन बूथ अध्यक्ष पदाधिकारी यांच्याशी जर बोलणी केली तर निश्चितपणे एक मोराल बूस्ट झाला. ज्या दिवसापासून हा दौरा सुरू झाला होता, मला वाटतं ते नागपूर विमानतळाला गेले होते, त्याच दिवशी जर संध्याकाळी यवतमाळची सभा झाली असती तर पुढच्या सगळ्या ठिकाणच्या सभा आणि बैठका यांना वेळ उपलब्ध झाला असता. मात्र सभा दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाल्या, त्यामुळे यवतमाळ, वाशिम एका दिवशी, मग पुन्हा हिंगोली, पुन्हा परभणी, हे अशा पद्धतीने केल्यामुळे धावपळ जास्त झाली. आणि धाराशिव, परभणी ते धाराशिव येत असताना थोडासा पाऊस होता. या सगळ्यांमुळे कदाचित बैठका राहिलेल्या असतील, परंतु या सगळ्या लोकांना कदाचित पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन त्यांच्याशी बोललं जाईल, समजून या घेतलं जाईल. सगळ्यानंतर आता काय पुढं काय? आता जवळपास तुमचे 2 आमदार म्हणजे नीलम गोरे पकडा, त्यांचंही नाव पकडू, काल सचिन आहे, विधान परिषदेचे झाले, आणि 6 आमदारांची नावं येतात, म्हणजे 4 तरी कन्फर्म नावं येत आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातून. नावं घेण्याची गरज नाहीये, ते देखील जाणार आहेत, ते देखील कारण काल शिंदेचं स्टेटमेंट म्हणतं आहे की अशी छोटी मोठी ऑपरेशन मी आता रोज करणार. पुढं काय ठाकरेंचं? वा वा, म्हणजे ह्या सगळ्यातनं एक गोष्ट स्पष्ट होतीये की एकनाथ शिंदे छोटी मोठी ऑपरेशन रोज करत राहणार. म्हणजेच एकनाथ शिंदे हे काय म्हणता येईल त्याला, राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री झालेच नाही. उपमुख्यमंत्री पदाची जी सगळी ताकद आहे, तो जो सगळा प्रोटोकॉल आहे, उपमुख्यमंत्री पदाच्या ठायी असणारी जी सगळी शक्ती आहे, ती सगळी शक्ती ते अशा पद्धतीने फोडाफोडीसाठी वापरणार आहेत. मला वाटतं की फडणवीसांच्या सोबत राहून राहून ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला, त्यामुळे ते संगतीने ती सोबतीने तो गुण वाढीस लागला असेल. कारण महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत याहीपेक्षा दुसऱ्यांचे पक्ष कसे फोडता येतील याकडे या सगळ्या मंडळींचं जास्त लक्ष आहे. या संपूर्ण याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की पुण्याचे 5 संपर्क प्रमुख राहिलेले, सचिन अहिर, उदय सामंत, नीलम गोरे, अगदी निर्लेकर, बाळा कदम, हे 5 बरेचसे जे संपर्क प्रमुख आहेत ते पुण्यात. संपर्क प्रमुखच जर थेट जात असतील, पुण्यासारख्या शहराचे संपर्क प्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत, देखील एक मोठं शहर आहे पुणे, डॅमेज कंट्रोल किंवा या सगळ्या गोष्टी घडू नये म्हणून पक्षाकडनं आगामी काळात तरी काही काय एक रणनीती आखली जाईल अशी अपेक्षा आहे. बघा, पुण्यामध्ये निर्लेकर जी असतील किंवा उदयभाऊ असतील, ही लोक ज्या वेळेला संपर्क प्रमुख म्हणून होती तेव्हा काही माझा शिवसेनेशी संबंध नव्हता, मला काही त्याच्यातली माहिती नव्हती. मी चळवळीत होते आणि त्यामुळे शिवसेनेत काय चाललंय काय नाही याच्याशी मला काही म्हणजे काही सुतोवाच काहीच माहिती नव्हती. परंतु मी पुण्यात आल्यापासून आणि विशेषतः नीलम गोरेंचा जो कार्यकाळ बघितलेला आहे, नीलम गोरे फक्त शरीराने इथे होत्या, मनाने त्या भाजपमय होत्या. कारण नीलम गोरेंनी पुण्यात चालवलेली शिवसेना ही शिवसेना नसून ती बापट सेना चालवलेली होती. बापटांना कोणते उमेदवार हवे आहेत, बापटांना नेमकी कशा पद्धतीची निवडणूक हवी आहे,
अशा पद्धतीने नीलम गोरे करायच्या आणि त्याची बक्षिशी म्हणून नीलम गोरेंच्या खुर्चीला धक्का लागत नव्हता, कारण नीलम गोरे फार उत्कृष्ट पद्धतीने ते सगळं मॅनेज करू शकायच्या. कालच्या या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मजेशीर, जर सगळ्यांनी जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर मला वाटतं सगळ्यात जास्त सुतकी चेहरा जर कोणाचा झाला असेल तर तो नीलम गोरेंचा झालेला होता. काही जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना एकनाथ शिंदेंकडनं वेगवेगळ्या जसं सचिन आयरांना उपसभापती झाला तर अशी माहिती मिळते की ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे हे केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेणार. ओमराजे, मी आत्ता तेच आपल्याला सांगते, हा संवादाचाही अभाव असू शकतो, कारण कार्यकर्त्यांकडून फीडबॅक जात नाही असं नाही, कार्यकर्त्यांकडून फीडबॅक जातो. आष्टीकरांच्या बद्दल जसा फीडबॅक गेला होता तसा ओमराजेंच्या बद्दल एक फीडबॅक आम्ही विधानसभेला दिला होता की ज्या क्षणी कैलासवासी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव त्यांची उमेदवारी भूम परांडामधनं जाहीर झाली होती आणि ती उमेदवारी ओमराजेंनी माघार घ्यायला लावली त्या उमेदवारीमधून, तेव्हाच आम्ही म्हणत होतो की हे समथिंग इज फिशी, हे चुकीचं घडतंय आणि आपण ओमराजेंच्या म्हणण्यावर ही उमेदवारी माघारी घेणं चुकलेलं असेल. या सगळ्यांमध्ये ओमराजेंची आणि श्रीकांत शिंदेची मैत्री कधीही लपलेली नव्हती. हे सगळं म्हणजे काय म्हणता येईल, हा सगळा फीडबॅक असताना सुद्धा लक्ष का दिलं नाही हा पण एक प्रश्न आहे. सचिन अहिर तुमच्या जवळचे मानले जातात. तुम्ही आता म्हणालात की त्यांनी माझा प्रवेश करून घेतला. उद्या तुमचे भाऊ आता लाल दिवा घेऊन येतील, उपसभापतीची निवडणूक आहे. ते जर आले तर सुषमा अंधारे त्या लाल दिव्याच्या गाडीत बसून जाणार का मुंबईला? मी मला वाटते त्या लाल दिव्याच्या गाडीत कुणीही बसायचं नसतं, त्याचा प्रोटोकॉल असतो. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही मला अहिरांची बहीण म्हणताय. मात्र मला असं वाटतं की कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा युद्ध चालू असतं त्यावेळेला नाती मोठी की आपल्याला जो धर्म सांगितलेला आहे तो मोठा, तर धर्म जास्त मोठा आहे. एका अर्थाने ही सगळी धर्मयुद्ध आहे, लढणं क्रमप्राप्त आहे. हो ना, तो विश्वास कोणावर ठेवायचा? अरे जर मला सांगा की मला सकाळपासून फोन घ्यायला उशीर झाला तर ज्या डेस्परेटली तुम्ही लोक कॉल करत होता, तर मला एका क्षणाला जेव्हा लक्षात आलं की अरे आपल्याला कॉल करतायत त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे, इतके लोक कॉल करतायत, मी तात्काळ म्हटलं चला बाबा सगळ्यांना भेटते बोलते. कारण इतकी परिस्थिती जर अवघड झालेली असेल, शेवटी काय म्हणता येईल की ज्याची त्याची नियत आहे, त्याची काम करण्याची पद्धत आहे. कदाचित सचिन भाऊंनी जो मेसेज दानवेंना वगैरे टाकलेला होता आणि ज्याच्यात ते म्हणतायत की वी हॅव नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, हाऊ कॅन वी सर्वाईव्ह, तर कदाचित त्यांना वरळी मतदारसंघ आता नाही, त्यामुळे पुढच्या काळात मतदारसंघही नाही आणि पुरेसं संख्याबळ विधान परिषदेत नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत असेल. पण माझ्या समोर मी या पक्षात येताना समोर काहीच नाही हे मला पक्क माहीत होतं. ते माहीत असतानाही मी या पक्षात आलेली आहे, हे फार मला वाटतंय की बोलणं चित्र आहे. मी नाही म्हणत आहे, माझ्या तोंडी कशाला वाक्य घालताय? म्हटलं जाते असं त्यावेळेस उद्धव ठाकरेची जबाबदारी देतात की इतर पक्षातल्या लोकांना देतात. असे उदय सामंत असतील, सचिन अहिर असतील, ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले नेते होते. मूळ शिवसैनिकांना संधी देणं आता गरजेचं वाटतं, परीक्षण करणं गरजेचं आहे. मूळ शिवसैनिकांना संधी नक्की दिली पाहिजे. इव्हन वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा मूळ शिवसैनिकांचा स्टेजवरचा वावर असला पाहिजे. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण एका वर्धापन दिनाच्या वेळेला मला वाटते सरोदे वगैरे कोणीतरी होते, एका वर्धापन दिनाच्या वेळेला TMCचे खासदार साकेत गोखले होते, आत्ता अजून कोणीतरी होतं. तर या सगळ्यांमुळे नाही म्हटलं तरी एक कुठेतरी एक मनात हे असतं की बाबा आपल्याकडे एवढे सगळे लोक असताना आपण बाहेरच्या लोकांना बोलवून त्यांना का बरं मंच देतोय, असं वाटणं स्वाभाविक आहे. खूप आक्रमक प्रतिक्रिया देत होतात. सचिन भाऊबद्दल खूप प्रतिक्रिया कालपासून शिवसेनेत येतात. म्हणजे सचिन परब पण बोलताना, संजय राऊत पण बोलताना आणि किरणावरही विश्वास ठेवायचा नाही का असं एकदम आणि परब बोलताना असं म्हणाले. मी काय होतं माहितीये का की मला असं वाटतं एक चांगलं उदाहरण मला देता येईल. भुंगे असतात ना, ते मोठमोठी काष्टशिल्प सहज पोखरून काढतात, पण तेच भुंगे जर मृदू मुलायम फुलांच्या पाकळ्यांमध्ये अडकले तर मात्र त्या पाकळ्या कुरतडण्याचं बळ त्यांना राहत नाही. बाहेरच्या लोकांशी लढताना आपण फार त्वेषाने लढू शकतो, पण आपल्या खूप आतली काळीच कप्प्यातली माणसं जेव्हा अशी काही कृती करतात
तर त्यावेळेला संताप येण्यापेक्षा सुद्धा आपण दुखावले जास्त जातो, वाईट वाटतं. आणि काय म्हणजे याच्यावर काय बोलावं की ब्रुटस यू टू, याच्या पलीकडे काही राहत नाही बोलायला. भाजपाने एक वीक काढलाय उत्तर बाबतीत निवडणुकीसाठी. भाजपाला विश्वास नाही का शिंदेच्या उमेदवार निवडून देतील, आमदार लोक उपस्थित राहतील? सध्या शिंदेंना फडणवीसांवर विश्वास नाही, फडणवीसांना शिंदेवर विश्वास नाही. त्यांच्यातच एवढा मोठा कलगीतुरा रंगलेला आहे. ह्या आमदार आणि खासदार फोडाफोडीचं कारण हे सगळ्यात मोठं फडणवीसांना शह देणं आहे. ठाकरेंना शह देण्यापेक्षा सुद्धा फडणवीसांचा दिल्लीचा रस्ता अडवण्यासाठीचे स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम अतिशय जोरात चालू आहे. अमित शहांनी जन्माला घातलेली शिंदे सेना आहे. त्यामुळे शहा जसं म्हणतील तसं ते वागतील. शेवटचा प्रश्न, जसं संजय राऊत म्हणले की आत्मपरीक्षण केलं पाहिजे, डॅमेज कंट्रोलसाठी तुम्ही पक्षश्रेष्ठी काय बोलणार आहे का किंवा बैठकी घेणार आहे? मला वाटते काल एक पुण्याची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरल्या असतील. पुण्याला नवे संपर्क प्रमुख जाहीर होतील. परंतु एक नक्की आहे, हे आमच्यासारख्या प्रचंड कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांना सुद्धा वाटत राहतं. कारण आपण बघितलं असेल की विधानसभेच्या मतदारसंघांच्या वेळेला पण हडपसर आमच्याकडेच आला पाहिजे किंवा पारनेरच आला पाहिजे, श्रीगोंद्यापेक्षा पारनेर गरजेचं आहे असं आम्हाला फार वाटत होतं. किंवा सांगलीच्या एका जागेसाठी आम्ही जी प्रतिष्ठेची जागा केली आणि त्या जागेपोटी अख्खा पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे आम्ही एका अर्थाने वैर घेतलं आणि ज्याच्यासाठी वैर घेतलं तो पुन्हा शिंदे गटाकडे गेला. हा सगळा समन्वयाचा जो अभाव आहे, संवादाचा जो अभाव आहे, तर जो फील्डमधला कार्यकर्ता आहे त्याचा फीडबॅक घेतला गेला पाहिजे असं निश्चित वाटतं. कारण आम्ही अशा पद्धतीने किती कष्ट केले आणि किती घागरींनी पाणी टाकायचं ठरवलं, पण जर हौद गळका असेल तर भरणार कसा? त्यामुळे मेंटेनन्सला या गोष्टी काढाव्या लागतील, दुरुस्ती करावी लागेल निश्चित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.